नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये। तर आज आपण जात आहोत त्र्यंबकेश्वरला, जे की नाशिकला आहे। आणि आता आपण खार स्टेशनला आहोत आणि मग इकडून आपल्याला आता दादरला जायचं आहे आणि दादरवरून मग CSTला जाणार आहे। खारवरून पण डायरेक्ट CST असते, पण आपल्याला लवकर पोचायचं तर ती काहीतरी 5:30ची आहे, तर आपल्याला आताच निघायला लागेल इकडे दादरला। मग दादरवरून CST पकडूया। तर त्र्यंबकेश्वर तर तुम्हाला माहितीच असणार, आपल्या 12 ज्योतिर्लिंगामधून एक ज्योतिर्लिंग आहे, जे की माझी खूप इच्छा आहे कधीपासून जायची। आणि आता आपण फायनली जातो आहे आणि होप 12 ज्योतिर्लिंग पण आपण लवकरच कंप्लीट करू पूर्ण। माझी जर सगळ्यात पहिली कुठची लाईफमधली इच्छा असेल तर ती सगळ्यात पहिली इच्छा आहे की मला 12 ज्योतिर्लिंग पहिलं कंप्लीट करायचे आहेत। तर बघूया आपली मग ट्रिप कशी जाते। आणि तुम्हाला माझे असेच व्हिडिओ बघायचे असतील, मी कुठे कुठे फिरतो, तर त्यासाठी सबस्क्राईब करा, मग माझे नवीन व्हिडिओज तुम्हाला समजतील। तर चला आपण जाऊया आता दादर स्टेशनला। A few moments later. तर आपण आता आपल्या इथे दादर स्टेशनला पोचलो आहे, तर आपल्याला आता CST स्टेशनला जायचं आहे। तर त्यासाठी आपण आता इथून फास्ट ट्रेन पकडू आणि मग जाऊ CST स्टेशनला। आणि मग CSTवरून मग आपल्याला तिकीट्स काढायचे आपल्या मित्रा लोकांचे। तर बघूया आता। त्यानंतर मस्त सगळ्यांचे तिकीट्स काढून आम्ही गेलो ट्रेनकडे। आम्ही आता पहिला जनरल बघितला, जनरल डब्बा मौजूद पूर्ण भरला। आता आम्ही सेकंड जनरल डब्यावर जातोय। बघूया आता तिकडे गर्दी आहे काय, नाहीतर बघूया काय ना काहीतरी ॲडजस्टमेंट करायला लागेल। आता आम्ही आमची ट्रेन सुटणार आहे त्याच्या 1 तास आधी आलो आहे, तरी पण सगळे जनरल डबे भरले आहेत पूर्ण। आता बघूया पुढचा जनरल डब्बा बघतो की जागा वगैरे भेटते का, वाटत तर नाही, बघूया आता। आपले 2 फ्रेंड्स आले आहेत आता, तर आता पहिला आतमध्ये घुसलो आणि जागा केली आहे त्या लोकांसाठी। आता 4 जागा तर आम्ही पकडल्या आहेत, बघूया आता। बाकी भरली आहे पूर्ण ट्रेन आणि बाकीचा ग्रुप अजून येतो आहे, तर बघूया आता काय सीन। 3 जागा भेटले आहे, ते मोस्टली आम्ही मग मुलींनाच बसवू जागेवर, आणि आम्ही काय नाही, बघूया जागा भेटेल तशी। मग काय बोलते, कशी क्या बोलते है? एक दो लोग वेटर लोग को अंदर रखा है, देखे देख इधर है, जा ए साइड से अंदर जा। आता आपले सगळे मित्र लोक आले आहेत, तर आता आपण आतमध्ये जाऊया। आणि 6 वाजता ट्रेन सुटणार, अजून आहे अर्धा तास आहे, 20-25 मिनिटं आहेत, बघूया आता। A few moments later. बुरसा नाश्ता घेऊन आली आहे। आणि आम्ही एकदम मस्त कम्फर्टेबल बसलोय जनरल डब्यामध्ये। त्यानंतर आमची ट्रेन निघाली आणि पोचली दादर स्टेशनला। लोक कसे आतमध्ये येत आहेत बघा, पूर्ण पॅक झाले। ध्रुव, मजा आ रहा है क्या? इतना बुरा हूं मैं। इकडे जनरल डब्यामध्ये गर्दी बघा फक्त, आणि लोकांचे भांडणं होतात आहे। आणि इथे कुंभकरण बघा। सो फायनली आम्ही आता उतरलो आहे नाशिक रोड रेल्वे स्टेशनला। आणि आम्ही आत्ता चेक केलं ट्रेन की एवढी गर्दी काय ट्रेनमध्ये, बिकॉज ही ट्रेन प्रयागराजला पण जाणारी आहे, म्हणून एवढी गर्दी आहे। आणि खास करून तर AC कंपार्टमेंटमध्ये पण लोक जबरदस्ती घुसवते, तर विचार करा जनरलमध्ये आम्हाला केवढी गर्दी भेटली। तर आता आम्ही इथे पोचलो आहे, आता इथून STचा ट्रॅव्हल करू। आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि जातो मित्राच्या घरी। तर इकडे एवढी गर्दी तर नाही भेटली आम्हाला बसमध्ये, बसायला मस्त जागा भेटली आहे। कुठची ही?
बैगन. A few moments later. आम्ही सकाळी 11 वाजता इकडे पोहोचलेलो आणि त्यानंतर मग आम्ही वेदांच्या घरी गेलो आणि वेदांच्या घरी मग हेवी नाश्ता केल्यानंतर मग त्यानंतर आता इथे हॉटेलमध्ये रूम घेतला आम्ही आणि झोपलेलो ते आत्ता उठलो जस्ट. आत्ता आज कर आम्ही त्र्यंबकेश्वर जाणार होतो पण अचानक आम्ही प्लॅन चेंज केला आणि आता आम्ही इथे जातो आहे सप्तशृंगीच्या इथे सप्तशृंगी मातेच्या मंदिरमध्ये जातो आहे. मग तिकडून मग बहुतेक गेलो तर रात्री पंचवटी आरतीसाठी जाऊ. बघूया आता काय होतं. आता आम्ही तिघंच इकडे आहे, बाकीचे सगळे खाली थांबले. हे लोक अजून तयारी करतात आहे म्हणून थांबलो आहे मी पण बाहेर. आणि हे बघा आमची रूम. आपली फेवरेट जागा जी आता ड्रेसिंग केली आहे सप्तशृंगी मंदिरमध्ये जाण्यासाठी. आणि पुढचा व्लॉग आता आपल्या भावामध्ये शूट होणार आहे. बघूया आता. आपण जातोय खाली मित्रांना भेटायला. ते खाली थांबलेत आणि वर अजून थोडे थांबलेत. बघूया. त्यानंतर मग आम्ही ऑटो पकडली आणि गेलो ST स्टँड. आम्ही आता AC बसमध्ये बसलो आहे आणि आता बघूया बस कधी निघते ते. ही आरामात झोपलेलीच असते कुंभकर्ण. बैगन. A few inches later. तर आम्ही आता पोचलो आहे इकडे पायथ्याशी पोचलो आहे. तर आता इथे समोर रोपू आहे. 3 तास का 3.5 तास ट्रॅव्हल केला बसमध्ये. पूर्ण वैतागलो, झोपलेलो मस्त. आता इथे ओटी वगैरे घेऊ आणि बहुतेक रोपवेने जाऊ कारण चालत गेलो तर टाईम लागेल. परत रिटर्न पण जायचं आहे हॉटेलवर. तर बघूया आता केवढा लेट होतो. परत बस किती वाजता भेटते काय ते आता बघायला लागेल कारण आत्ताच टाईम झाला आहे 7:30. त्या हिशोबाने थंडी पण इकडे आहे आणि वरून काळोख पण झाला. बघूया आता आम्ही सगळ्यांनी ओटी घेतली आणि आता जातो वर दर्शनासाठी. आपण 210 पायरीवर आलो आहे. तेव्हा तिथे लिहिलंय काउंटिंग काय. मी एक एक पायरी मोजत येणार. घे जात चल वर. हा कुठे क्या हुआ रे. क्या कर रहा है. चल मम्मी खुश होगी वजन कम हो गया. क्या इतना बुरा हूँ मैं. चालू है 272 भाई. चलो चले फटफट. आपल्यामध्ये एक आजोबा आहे जो बिचारा दमला आहे, जो कधी आपल्यावर ट्रेकला पण येत नाही. आणि हे बघा, हे फक्त उभं राहून मजे घेणारे लोक. हे लोक फक्त उभं राहून मजे घेतात. त्यानंतर बाप्पाचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो सप्तशृंगी आईजवळ.
मस्त आम्ही आता दर्शन घेतलं आणि आताच द्वारच्या बाहेर आहोत. आता थोडा वेळ इकडे थांबतो आणि मग नंतर मग खाली जाऊ, प्रसाद वगैरे घेऊ आणि नंतर मग घरी जायला बघूया. आता बघू 500 कमसे कम तरी पायऱ्या होत्या, एवढा पण काय वाटला नाही. आणि आता 1 महिना जर आपण ट्रॅक नाही केला आहे तर ट्रॅकचा पण ब्लॉग येईल लवकरच. बघूया आता. या लोकांचे सध्या एक्झाम्स चालू आहेत, ट्रॅक पण करायचं आहे लवकर. तर बघूया आता ट्रॅक्स कधी करू शकतो ते. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर काल रात्री सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतल्यानंतर आम्हाला काय भेटलं नाही शूट करायला, कारण आम्हाला रात्री लेट झालेला. 10:30-11 काहीतरी वाजलेले आणि घरी यायला परत आम्हाला 12:30 वाजले आणि मजबूत आम्ही दमलो होतो, कारण तीन तासाचा टोटल 6 तास आम्ही ट्रॅव्हल केला बसनी, जे की पूर्ण वाट लागलेली. आमची AC बस होती पण तरी बस प्रॉब्लेम तर होणार थोडा. त्यानंतर मग आम्ही रात्री लेट आलो, थोडंफार जेवलो काय ते आणि मग झोपलो. आणि मग आमचा खरा प्लॅन बनलेला की 3 वाजता उठायचा. आम्ही 3 वाजता उठलो पण आपले महान एक मित्र लोक उठले नाही, तर त्यांच्यामुळे आपल्याला आता लेट झालं आहे आणि आपण आता जातो आहे. आता लेट जातो आहे तर आपल्याला मोस्टली दर्शन भेटायला टाईम लागेल, कारण तिकडे गर्दी पण असणार आणि वरून संडे आज, तर गर्दी तर आम्हाला पक्का भेटणार. आणि आता आपण आपल्या मित्राच्या घरी आलो आहे, जो की वेदांत, आणि अजून बाकीच्यांची तयारी चालू आहे आणि अजून आपण निघालो नाही. तर बघूया आता किती वाजता निघतो आहे. परत आम्हाला संध्याकाळपर्यंत घरी रिटर्न जायचं आहे, तर घरी जायला पण ट्रेन वगैरे बघायला लागणार. अजून काय बघितली नाही ट्रेन वगैरे. तर आमचा प्लॅन चालू आहे की तुम्ही कसारावरून जाऊ की नाशिक रोडवरूनच कुठची तरी एक्सप्रेसमधून जनरलमधून जाऊ, पण बघूया, अजून फिक्स नाही. आता मी तुम्हाला दाखवतो या लोकांनी काय काय ड्रेसिंग केली सगळ्यांनी. काय झालं रे? हिची अजून तयारी चालू आहे, हिच्यामुळे उशीर झालाय खरा. बाकी सगळ्यांची तयारी झाली आहे. आम्ही पण रेडी आहेत. ही बिचारी येत नाही आपल्याबरोबर. दादा पण येतोय. हा पण येतो आपल्याबरोबर. त्याच्यामुळे खास लेट झालाय. आम्ही याला 3:15 फोन केलेला पण हा आला नाही. आता आपण निघालो आहोत इकडे आपल्या त्र्यंबकेश्वर मंदिरकडे. आता लेट त्या लोकांनी खूप केलं आहे निघेपर्यंत, खास करून या मुली लोकांनी मेकअप वगैरे हे सगळं करेपर्यंत. आता वरून संध्याकाळी आम्हाला घरी परत रिटर्न जायचं, त्याच्यात मेन टेन्शन आलं, कारण मला तर काय प्रॉब्लेम नाही पण हे मुली लोकांना घरी लवकर पोचायचं. तर आता बघूया. आता आम्ही चाललो आहे बस स्टँडला. मग तिकडून आधी आमचा प्लॅन झालेला की बाईकवरून जाऊ आम्ही, पण एवढे लोक बाईकवर कसं जाणार, आणि उबर पण आम्ही करतोय तर उबरवरचं 600 रुपये दाखवत आहे, पण ते कॅन्सल करायला सांगतात आणि बोलतात की 1000 रुपये घेणार वगैरे वगैरे. तर आता आम्ही इकडून बस करतोय आणि मग बस करू. बघूया आता बसचं पण टायमिंग वगैरे तर काय माहीत नाही कसं आहे. बस करू तर काय 40-50 मिनटामध्ये पोचून जाऊ, कारण वेदांच्या इथून थोडं जवळच आहे, एवढं लांब नाही त्र्यंबकेश्वरमध्ये. आता ते करू आणि त्यानंतर मग जेवढा घरी लवकर येऊ शकतो तेवढा घरी यायचा ट्राय करू आम्ही. तर फायनली आता आपण पोचलो इकडे त्र्यंबकेश्वरला. तर इकडच्या डोंगर रांगाचा बघून एकदम फुल मजा येते. फुल आता असं वाटतं की ट्रेक कधी करतोय असं झालंय पूर्ण. हे आजूबाजूच्या फक्त डोंगर रांगा बघा काय मस्त. हे समोरचाच आहे ना ब्रह्मगिरी? हा रे वेदांत, हे आहे ब्रह्मगिरी. इथून चढून थोडं मागे मंदिर आहे.
नाही का आपण जसं मंदिराच्या जवळ जातोय तसं डायरेक्ट अंगाला काटा येतो, पूर्ण गुजबम्स येतात अंगावर. त्यानंतर आम्ही बघितली महाराजांची मूर्ती आणि ते बघून खूप बरं वाटलं. आता आम्ही इकडे पोचलो आहे. तर इकडे सीन असा आहे की जर आम्ही नॉर्मल लाईनमधून जातो आहे तर 5 ते 6 तास लागू शकतात, कारण आज संडे आहे तर ऑफकोर्स तेवढी गर्दी असणार. आणि जर VIP जातो आहे तर 200 रुपये काय फीज आहे आणि त्यांनी पण टाईमच लागणार, त्यांनी 2-2.5 तास बोलले. तर बघूया. तर आम्ही संडेचा आलो आहे तर आम्हाला एवढी गर्दी तर भेटणारच आहे. बघूया. मस्त स्मरण वगैरे लावलं आणि आता जातो आहे दर्शन घेण्यासाठी. आणि VIP पास पण आता काढला आहे का मित्राने. तर आता बघूया, मंदिराच्या तर्फच जातो आणि हे आपण घेतलं. आता फक्त लाईन चेक करा किती आहे. आपण मगाशी तिकडे आलेलो उसाचा रस पियाला, तेव्हा बिलकुल इकडे कोण नव्हतं. आणि आता VIPचा आम्ही 200 रुपयाचा प्रत्येकी पास घेऊन पण एवढी मोठी लाईन लावायला लागते. 2 तासापासून आम्ही असेच उभे होतो. 2 तासानंतर आम्ही आता इथे पोहोचलो. तर ही आहे ती नॉर्मल लाईन आहे आणि ही आम्ही VIP मधून आलो ती. विचार करा, VIPला तेवढी गर्दी आहे तर नॉर्मलला किती गर्दी असेल. अभी तक बहुत बाकी है, अभी और बहुत बाकी है. समझे. अभी बोल वी सक्सीड बोल. अभी बोल वी सक्सीड. क्या इतना बुरा हूँ मैं इथून जसे बाहेर आलो तसंच हे बघा फक्त. हे बघा इकडे लिहिलं आहे की हे जी इकडची पिंडी आहे महादेवाची ती आपण आरशामध्ये बघितली तर बरोबर दिसणार आणि मग तसंच पाया पडायचं. मंदिर बघतोय ना, काय समजतच नाही काय होतं. फिलिंग पूर्ण वेगळीच आहे. एकदम गुजबम्प पण येतात आणि एकदम इमोशनल पण फील होतं. काय माहीत नाही का दाखवतो थोडं. त्याच्या पुढचं जे फुटेज आहे तर तुम्ही जेव्हा याल इकडे जाऊ. आता मी दर्शन घेतो आणि नंतर मग तुम्हाला पुढचं फुटेज दाखवतो. moments later. दर्शन आता पूर्ण झालं आहे आणि आम्ही आता आलो आहे नाश्ता करण्यासाठी. एक इकडे जवळपास हॉटेल होतं, तिकडे आता नाश्ता करायला आलो. बघा नाश्ता.
A few moments later. दर्शन मस्त घेतल्यानंतर आता बसने आम्ही ट्रॅव्हल केला. आता वेदांच्या घरी आलो आणि दमलो मजबूत आता बसमध्ये झोपलेलो. जस्ट आम्ही पोचलो. आता परत आम्हाला इथून कपडे चेंज वगैरे करून निघायचं आहे ह्याच्यासाठी आपल्या घरी जायला निघायचं आहे. आता बघूया. आता पण मी झोपेत आहे पूर्ण. 1 तास का 1.5 तास लागला आम्हाला बसमध्ये. पूर्ण 1.5 तास झोपलेलो मी. त्यानंतर आम्ही किती बसेस बघितले पण एक पण नाही भेटली. आणि टॅक्सी एक भेटली पण तो माणूस असा बोलला की 300 रुपीज पर पर्सन घेणार, ते पण फक्त कसारा स्टेशनला जायचे. तर त्यानंतर मग आम्ही थोडी वाट बघितली आणि नशिबाने आम्हाला एक लक्झरी AC बस भेटली जी डायरेक्ट आम्हाला मुंबईला घेऊन जाणार होती. रात्री 2 वाजता पोचलो म्हणून आउटरो रेकॉर्ड करायला नाही भेटला. आणि आपल्याबरोबरचे मित्र जे होते ते काहीतरी 2:30 वाजता पोचले आणि मी 1:30-2 वाजता पोचलो घरी. आणि खूप दमलो पण होतो म्हणून काय रेकॉर्ड करायला नाही भेटला आउटरो. आणि होप आपण हळूहळू करून सगळे ज्योतिर्लिंग पण फिरू. आणि आता सध्या आमचा ट्रेकिंगचा प्लॅन पण बनतो आहे. तर नेक्स्ट ब्लॉग बहुतेक ट्रेकिंगचा असेल. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.